नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटी वर्ल्ड टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 सप्टेंबरपर्यंत पीक विमा वर्ग करण्याचे आदेश, जिल्ह्यांची यादी, शेतकऱ्यांची यादी जाहीर। पाहूया संपूर्ण बातमी। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपन्यांसोबत बैठक घेऊन मंजूर करण्यात आलेल्या पीक विम्याचे तातडीनं वितरण केलं जावं यासाठी 10 सप्टेंबरपर्यंत पीक विमा कंपन्यांना मुदत दिली आहे। यात मुंडे यांनी तातडीनं अग्रिम देण्यासाठी जिल्ह्यांची यादी पीक विमा कंपन्यांकडे सुपूर्द केली आहे। यावेळी कृषी मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात विक्रमी पीक विमा वाटप करण्यात आला आहे। मात्र तरीही विविध पीक विमा कंपन्यांचे विमा नुकसान देण्याबाबतचे धोरण आणि दप्तर दिरंगाई याबाबत शेतकऱ्यांच्या व लोकप्रतिनिधीच्या तक्रारी येत असून पीक विमा कंपन्यांची मजुरी वाढत असल्याची तक्रार कानी आली होती। याच अनुषंगानं पीक विमा कंपन्यांसोबत बैठक झाल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली। येणाऱ्या 10 सप्टेंबरपासून पीक विमा वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी पुढील प्रमाणे। पहिला जिल्हा आहे परभणी, कोल्हापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बुलढाणा, नाशिक, यवतमाळ, गडचिरोली, सांगली, सातारा आणि धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे। व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा। जय महाराष्ट्र।